नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल लाईफ ऑफ मॅकवरती. आज आहे 16 फेब्रुवारी आणि इथं बॅकपॅक झालेली आहे. आम्ही चाललो आहोत प्रयागराज कुंभमेळ्यासाठी, महाकुंभमेळ्यासाठी. आणि हा ॲक्च्युली एकदम पटापट प्लॅन झाला. म्हणजे समजा की ते संध्याकाळी 6 वाजताच माझा प्लॅन झाला की जायचं आहे म्हणून. आणि त्याप्रमाणे आता पटापट बॅकपॅक केली आणि आता वाजलेत 10:30 रात्रीचे. आणि आता आम्ही निघणार आहोत. आता जशी रेडी झालो आणि ते आता मला पिकअप करायला येतात मित्र. तत्पूर्वी आमचं जेवण टायमावर सांगून जेवण रेडी झालेलं आहे आमचा. आणि आमचे कुक नेहा आणि हा आमचा स्पेशल कुक शर्विल खूप हेल्प केले जेवण बनवायला. बोल काय काय बोललो. कशाला पैसे कोण तू देतो मला किती 15,000 दे मग. अरे ठेव बेटा नको. अरे नको पैसे. अरे नको अरे नको रे नको. अरे नको ए वन दे फक्त ओनली 1 दे. 500 दे फक्त 500 दे. ओके बाकी ठेवता. बाकी तुला घे पार्टी करायला. ठीक आहे. आणि फायनली आता निघालेलो आहोत. मित्र येतात आपल्या घ्यायला. त्यांचा वेट करतोय. चला भेटूया पुढे. या आलेली आपली सवारी आजची फरारी की सवारी ऑन टाइम. आता घनसोलीला पोचलोय. घनसोलीला पोचून रितेश इथे थांबलोय आणि आता आलं स्वप्नीलला घ्यायला. हा स्वप्नील, आम्ही घनसोलीवर वाशीवरनं आलो यार. तू घनसोलीला अजून रेडी नाही. एक डिलेवरी झाली, आता दुसरी डिलेवरी आणत आलोय. आमचा नेहमीप्रमाणे लेट असणारा योग्या त्याला आणत आलोय. आमची सेकंड डिलेवरी. पहिली डिलेवरी पोचून आल्या, आता सेकंड डिलेवरी घ्यायला आलोय. नरवी बाय बाय बाय. कोण आहे मी? कोण आहे मी? मॅक. बाय 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 बाय. मोर्या जय जय महादेव. आणि फायनली आमची पिकनिक स्टार्ट होते आता. घरातून जो आम्ही 12 वाजता निघालो होतो तो आता आम्ही इगतपुरीच्या इथे जो समृद्धी महामार्गाचा फाटा आहे नागपूर हा हायवे या फाट्यावर आहोत. म्हणजे आमची एक गाडी मागे आहे. त्या गाडीचा वेट करण्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत. कारण की आता एवढ्या लांब चाललोय तर दोन्ही गाड्या एकत्र असल्या बरोबर आहे. कारण की काय इमर्जन्सी असली तर कॉन्टॅक्ट होतो. तसं वॉकी टॉकी तर आहेत कॉन्टॅक्ट करण्यासाठी, परंतु एकत्र असणं चांगलं आहे. जो आता घनसोलीपासून चालू केला होता प्रवास, तर आता शिर्डीच्या आधी म्हणजे 20 किलोमीटर आधी एक रेस्ट एरिया आहे. इथं रेस्टसाठी थांबलोय तर मग आता डिझेल पण पुन्हा टाकून घेतो. म्हणजे टाकी फुल करून घेतो. म्हणजे मध्ये थांबायला नको पुन्हा. आता थांबल्यानंतर डायरेक्ट सकाळ पहाटे झाल्यानंतरच थांबणार. आणि आमच्या दादाला थोडं वॉशरूमला जायचं होतं म्हणून आम्ही थांबलोय. आता आमची झोपायची तयारी झाली आहे. मस्तपैकी बेड टाकलं गाडीमध्ये आणि झोपायचं आता बेडवर. एकदम सिस्टमॅटिक झोप. त्याला काय जायचं आहे. आणि आमचा पुढचा प्रवास सुरू. आणि आमचा बघा कसं झोपलाय. मस्तपैकी गादी टाकून झोपलाय.
बारी बारी सगळेजण आम्ही झोपू याच्यावर. सध्या त्याची वारी आहे, नंतर आम्ही सगळेजण मस्तपैकी सगळे राजासारखे आम्ही. खूप संपर्क ना तो जायला माग टाइम जो पहिले आता अजून एक इथे ऍक्सिडेंट झालेला आहे. यो पण उलटा आहे ना ट्रेलर पूर्ण अख्खा. शिफ्ट चेंज झाला, चेंज झाली. क्लिनर गेला पुढे, चेंज चेंज झाला. अंध होतं, राईटची गाडी ठोकलेली, तिथे ऍपल होतं. समृद्धीवरून जात असाल तर या गोष्टीची काळजी घ्या. मध्ये मध्ये रोडचं काम चालू आहे आणि डायव्हर्जन टाकलेलं आहे. गाडी स्पीडमध्ये असल्यावर डायव्हर्जन बघतात, गाडी कंट्रोल नाही होताना ॲक्सिडेंट वगैरे होतात. त्यांचं ज्यूस बनलेला ऍपलचा, मिल्कशेक बनला. मध्ये मध्ये थोडे काम चालू आहे. मगाशी ते 2 ॲक्सिडेंट बघून जी झोप उडली ती झोप उडली. 3:30 वाजता झोपलो होतो आणि 6:30 वाजता काहीतरी ते ॲक्सिडेंट झाला होता. ते बघून मग झोप उडली ती झोप उडली. आता पुन्हा काय झोपलो नाही आणि आता एक सकाळचा एक मॉर्निंग स्नॅक्स काहीतरी खाऊ आणि पुन्हा आपल्या प्रवासाला सुरुवात करू. तर नाश्ता करायला थांबलो. नाश्ता करायला इथं काहीच नाही चांगलं. काय स्नॅक्स खाल्लं पण मात्र घरचं जेवण, सोयाबीनचं किंवा भाकरी. इथे थांबलो होतो नाश्ता करायला. वॉशरूम सुविधा खूप बिकट आहे इथं, पाहू शकता. पूर्ण सगळं पॅक आहे. इथं पुढे काय तो पण पॅक आहे आणि ते वॉशरूमचे भांडे भरले तरी लोक जातात. तर आम्ही जरा एक नवीन योजना केली की आता हे बॉटल घेतल्यात आणि चालू शेतात. आम्ही जुन्या आठवणी शेतामध्ये जाऊन. हा एक आमचा गडी आला होता 1-2 बॉटल घेऊन. दोघे आता शेतावर चाललं आहे. समोर हा शेत आहे. हा शेत आहे. त्या शेतात चाललो आम्ही आता. घरून तो रात्री 12 वाजता प्रवास चालू केला होता. तर नागपूरला आम्ही अवघ्या 9:30 तासात पोहोचलेलो आहोत. आणि आता इथून पुढचा प्रवास होणार आहे एम पीमधून. नंतर मग तिथे सुद्धा UPमध्ये ना. समृद्धीला ते खाया पियाची काय सोय चांगली नव्हती, खायला पण चांगलं नव्हतं. वॉशरूम तर अजिबात एकदम घाणेरडं आहे वॉशरूम होते. आणि त्यामुळे आता ह्या जिओ BPचं आहे पेट्रोल पंप. इथे शॉपसुद्धा आहे खायला. हा पेट्रोल पंप आहे, वॉशरूमसुद्धा आहेत आणि इथं आम्हाला जरा स्नॅक्स वगैरे भेटेल. त्यामुळे आता इथे थांबलो आम्ही. कारण की तिथं आहे ना अजिबात काहीच खायला भेटलं नाही. एवढा कंटाळा आला होता ना. वॉशरूम पण तुम्ही बघितलं असेल, कुठं बॉटल घेऊन गेलो होतो शेतात. हा आता बघा इथे ताजा झाला एक ॲक्सिडेंट. चला दिवसभर ॲक्सिडेंटच दिसतात. तिसरा टर्नवर तो झोपलाय. आजच्या दिवसाचा तिसरा ॲक्सिडेंट आहे. ओव्हरलोड होता. ओव्हरलोडमुळे पलटी झाला तो. पण फरक पडत तुला कैसा समजून का तुझं तू सिडॅन कारमध्ये बेस न मोबाईल वापर. तर तू शाळेत तुमचा नाश्ता नाही. आता 1:30 वाजल्याने आम्ही थांबलो जेवायला. जेवण ॲक्च्युली आणलं आम्ही घरातून, तरी पण यांना हॉटेलमध्ये जेवायचं आहे म्हणून आता तो जेवण संध्याकाळसाठी ठेवू. कारण की आता ऊन पण खूप आहे आणि रस्त्यामध्ये जेवायला थोडा त्रास होईल. त्यामुळे आम्ही आता हॉटेलला इथं वैष्णव धाबा आहे, वैष्णवी ग्वालियर, तिकडे थांबलो आहे.
आता इथं ग्वाल्हेरमध्ये एका ढाब्यावर बसलोय. ढाब्यावर त्यांच्या जेवणावर पण आमचं जेवण सुद्धा भाकऱ्या वगैरे बघा. भाकऱ्या वगैरे खातो सगळे. भेटतात भाकरी कोल्हे आणलं ना बरोबर 2 कोल्हे आणल्या. आता फायनली जेवण वगैरे आम्ही निघालो. दुपारचं जेवण झालं आणि आता आम्ही निघालो फायनल डेस्टिनेशनकडे. शेवटच्या सीटावर आम्ही मस्तपैकी पूर्ण बेड बनवून फुल कम्फर्टेबल एकदम. हॅलो ट्रॅव्हल का मजा अब आ रहा है. फुल एकदम बरडा आता उलट सगळ्यांना दागा ना फुल एकदम. पाठव मला मी आरटीजी सांगतो लगेच. आला म्हणून याला खायचं. हा माणूस आहे ना हा तो जसं करतो तसं फॉलो करतो. मग तो काही त्याने करू द्या मग तो मेरे भाई जो बड़े भाई जो क्या बोलेंगे मैं वही करूंगा मैं वही सुनूंगा. कुडुल मेदू वडा ये मेदू वडा. आता आम्ही थांबलो आहोत प्रयागराजच्या 200 किलोमीटर आधी नाश्ता करायला म्हणजे स्नॅक्स घ्यायला. ॲक्च्युली काय झालं आहे की ट्रॅफिक आहे तिथे. तर ट्रॅफिकमधून आम्ही एक शॉर्टकट रस्ता शोधला आहे. बघूया सक्सेस होते का. ती मीटिंग करण्यासाठी थांबलो आम्ही. दाखवतो तुम्हाला कसा राहू असेल तो. आमची एक गाडी आणि माझे सासरे बुवा ते पण पुढे आहेत. ते प्रयागराजच्या 50 किलोमीटर आधी त्यांना म्हणजे 2 वाजल्यापासून थांबलेले आहेत. ते 2 वाजल्यापासून थांबलेत आणि आता वाजलेत 5:30 म्हणजे जवळजवळ ते 3-3.5 तास थांबलेले आहेत. तर एक मैसूर म्हणून गाव आहे त्याच्या बाजूने एक म्हणजे गावागावातून एक रस्ता होतो तिथून जाण्याचा प्रयत्न करतो आम्ही. बघू जर चांगला रोड असेल तर मी याच्यावर पण टाकेन इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवर पण शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकेन. हा बघा आमचा कॉफी ॲडिक्ट माणूस. कॉफीसाठी कुठे गेला बघा. हा बघा कॉफीसाठी कुठे गेला रितेश. हे पनीर पकोडा मिरची पकोडा स्नॅक. त्यांच्याकडनं दूध घेतलं आणि घरातून रितेशची नेहमीप्रमाणे कॉफी. तीच कॉफी सगळीकडे आम्ही घेऊन फिरत असतो. पाहुणे बिस्किट आहेत मध्ये क्रीमवाले बिस्किट आहेत. माझा आहे तो पण ब्लॅक ना प्री भेटले कॉफी ना भेटणार नाही. चांगला आणि घेऊन आलो. मगापासून सर्वांना फोन वगैरे करतोय. बाबा पण आहेत आणि मित्र सुद्धा आहे तिथं. ते बोलतात की अर्ध्या तासात ती फक्त 5 मिनटं ट्रॅफिक सुटते आणि ती 100-200 मीटर फक्त पुढे जाते. त्यामुळे इथं टाईमपास करतो आम्ही. आणि शॉर्टकट म्हणजे एक गावातून रस्ते आहेत ते शोधत होतो. पण सगळेजण सांगतात की तो लांब आहे आणि रस्ता पण खराब आहे. बघू आता काय ते ट्रॅफिकमध्ये राहू नाही तर इथं कुठेतरी बाजूला हॉटेल रूम शोधून तिकडेच राहू. मग सकाळी लवकर पहाटे निघू. काय होतं कसं तुम्हाला दाखवत राहील कंटिन्यूस. आता जो आम्ही सगळं फिरून फिरून कंटाळून ट्रॅफिक वगैरे झेलून आता काहीतरी हायवे लागला होता. हा आहे हायवे आणि हायवेच्या बाजूला हा रेस्टॉरंट आहे मिडवे रिट्रॅट. खूप छान हॉटेल आहे. आणि तिथं एक ओळखीचे भेटले. त्यांनी सांगितलं की चांगली टेस्ट आहे. त्यामुळे आता जेवायला पण इथं थांबलो आणि जेवून डायरेक्ट मग हॉटेल रूमवर जाणार. कारण की परत तिकडं पोचल्यानंतर जेवायला असेल की नसेल का माहिती नाही आहे. त्यामुळे मग आता इथूनच जेवणाचं ठरवलं. आता हॉटेल तिथं आम्हाला बाबांनी घेऊन ठेवलं आहे. तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला आपले वाशीपासून ते प्रयागराजपर्यंत कसा कसा आलो, कुठे कुठे थांबलो, किती टोल लागला तो डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. आणि खूप म्हणजे खूप जास्त गर्दी आहे. ट्रॅफिक जाम आहे. ब्लॉगमध्ये तुम्ही नक्की बघाल आम्ही कुठे कुठे कसं फिरून गल्लीतून इथपर्यंत पोचतो आहे. तर जसं आता आलो वाजले आता रात्रीचे 1. जवळजवळ 25 तास ड्रायव्हिंग कर कंटाळलो अक्षरशः. आता थोडा इथं एक आपले ओळखीचे आहेत. हा त्यांचा घर आहे.
तिकडे थोडा फ्रेश वगैरे होऊन आम्ही मग थोडं फ्रेश होतो आणि मग पहाटे 5 किंवा 4 किंवा 5 वाजता मग आंघोळीला जाणार. तत्पूर्वी या ब्लॉगला इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर कॉमेंट आणि आपल्या चॅनल लाईफ ऑफ मॅकला सबस्क्राईब करा. चला बाय बाय, गुड नाईट.